नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत. आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही भारतभर गाजलेला व्यवसाय म्हणजे पोहा व्यवसाय, आपल्या महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय अतिशय कमी प्रमाणामध्ये चालू आहे. मित्रांनो, याचे एकमेव कारण आहे की जो आमचा उद्योजक बनू बघतोय किंवा जो आमचा व्यावसायिक व्यक्ती आहे तो या पोहा व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचलेला नाही आहे. पोहा व्यवसाय हा अतिशय चांगला व्यवसाय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव म्हणजे ज्याला गुडवेल म्हणतो आपण, हे एक तुम्ही क्रिएट करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण तुम्ही कुठल्याही शॉपवरती गेलात, कुठल्याही डीमार्टला गेलात तरी स्पेसिफिक नाव घेऊन तुम्ही म्हणत नाही आहे की मला या ब्रँड नेमचा पोहा द्या. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये खूप संधी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याचे प्रोसेसिंग प्लांटसुद्धा कमी आहेत. तर मित्रांनो, आपण या व्यवसायावरती संपूर्ण मार्गदर्शन देत आहोत, ते तुम्ही बघणार आहात. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहोत. मित्रांनो, हा व्यवसाय आपण चालू करतोय, परंतु याची मागणी अतिशय जास्त आहे. तो कुठे विकायचा आणि त्याचे आपल्या शरीराला फायदे काय आहेत? मित्रांनो, हा जो पोहा आहे हा प्रत्येक किराणा शॉपवरती विकला जातो. हा प्रत्येक गाड्यावरती, प्रत्येक हॉटेलवरती अतिशय जास्त प्रमाणामध्ये याची डिमांड आहे. आणि याची डिमांड जी आहे ही फक्त आपल्या महाराष्ट्रापुरती नाही आहे मित्रांनो. तर हा जो पोहा आहे हा संपूर्ण भारतभर सकाळी नाश्त्यासाठी वापरला जातो. मित्रांनो, हा एवढ्या जास्त प्रमाणामध्ये का वापरला जातो? तुम्ही कधी याचा विचार केलात? मित्रांनो, निश्चिंत राहा. या संपूर्ण गोष्टींची तुम्हाला माहिती प्रॉपरली मिळणार आहे. त्या अगोदर आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला त्यावरती कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मात्र निश्चिंत कळवा. मित्रांनो, चला तर आपण बघूया आता पोहाचे काय फायदे आहेत. जर तुम्ही पोहा नाश्त्यासाठी वापरता तर मित्रांनो, याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की हा जो तुमचा पोहा आहे हा डायबिटीज पेशंटसाठी अतिशय फायदेमंद आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये हा तुमचा जो पोहा आहे हा तुमचा ग्लुटन फ्री आहे आणि सोबतच याच्यामध्ये कार्बोहायड्रेट हे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जे काही आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे न्यूट्रिटिव्ह घटक आहेत ते म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल आणि फॅट. त्याच्यामधला कार्बोहायड्रेट हा जो घटक आहे हा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये या पोहामधनं आपणास मिळतो आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा जो पोहा आहे हा इझी टू डायजेस्ट आहे. तुम्ही जर हा खाल्लात तर हा तुम्हाला डायजेशनसाठी अतिशय इझी आहे आणि याच्यापासनं जो आपण ॲनिमिया म्हणतो, थोडक्यात अशक्तपणा, हाही लवकरात लवकर दूर होतो. त्यामुळे मित्रांनो, हा आपण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी वापरतो. तो मित्रांनो, हे झाले सर्वसामान्य जनतेसाठी पोहा खाल्ल्यानंतर काय फायदे होणार आहेत. मित्रांनो, हे झाले फायदे. तर आता आपण जाऊया या बिझनेसकडे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हा जर व्यवसाय आपल्याला चालू करायचा आहे तर त्यासाठी काही महत्त्वाचे मूलभूत घटक आहेत जे की आपण लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे हा व्यवसाय चालू करत असताना. तर ते कुठले कुठले घटक आहेत? निश्चिंत राहा, मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्हाला यासाठी कच्चा माल कुठला लागणार आहे, काय व्हरायटीचा वापरायची गरज आहे, त्यानंतर यासाठी मशीन कुठल्या कुठल्या लागणार आहेत. मित्रांनो, मशीन झाल्या त्यानंतर याची प्रोसेस काय आहे, तुम्ही पोहा कसा बनवणार तेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तर ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही प्रोसेस केलात पण त्यानंतर हे सर्व रॉ मटेरियल, मशीन आणि प्रोसेस या तीन गोष्टीला जर तुम्ही कंबाईन केलं तर तुमच्या माइंडमध्ये प्रश्न येतो की आता यासाठी जागा किती लागणार आहे. मित्रांनो, निश्चिंत राहा, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, यानंतर
तुम्हाला या सर्व गोष्टी झाल्या तर समोरचं चॅलेंज असणार आहे की इलेक्ट्रिसिटी, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किती लागणार तेही मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे मित्रांनो. आता इलेक्ट्रिसिटी झाली तुमची, यानंतर जे आहे ते तुम्हाला या प्रोजेक्टला रन करण्यासाठी कामगार किती लागणार आहेत मित्रांनो. आता कामगार पण तुमचे झालेत, सर्व गोष्टी झाल्या. आता तुम्हाला अतिशय गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे लायसन्स. तर आज तुम्ही हा फूड प्रोसेसिंग व्यवसाय करताय मित्रांनो, तर हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला FSSAI, थोडक्यात याला मराठीमध्ये फसाई म्हणतात, फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया, हे आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन लागते की बाबा मी जो फूड प्रोसेस करतोय हा आपल्या गव्हर्नमेंटच्या स्टँडर्डनुसार मी बनवलेला आहे, असं एक ते सर्टिफिकेशन असते. ते आपलं स्टेट गव्हर्नमेंट पण प्रोव्हाइड करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण प्रोव्हाइड करते. हे डिपेंड आहे की तुमच्या बिझनेसचं नेचर आणि बाकी टर्नओव्हर कसं आहे यावरती. तर मित्रांनो, वेळ न घेता मी आता तुम्हाला संपूर्ण डिटेल्स वन बाय वन सांगतो. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत कच्चा माल, रॉ मटेरियल. यासाठी कुठल्या कुठल्या व्हरायटीचे रॉ मटेरियल तुम्ही वापरू शकता मित्रांनो. यामध्ये जया, महामाया, 1010, IR64, गुजरी असे वेगवेगळ्या प्रकारचे धान आपण पोहा बनवण्यासाठी वापरू शकतो मित्रांनो. जशा प्रकारचं धान तुम्ही वापरणार आहात तशा प्रकारचा तुमचा पोहा बनणार आहे मित्रांनो. हे झालं धान. यानंतर महत्त्वाची प्रोसेस म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या मशीन्स लागणार आहेत. तर काळजीपूर्वक आणि ध्यान देऊन तुम्ही ही गोष्ट बघणे, ऐकणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला एलिव्हेटर, जे की तुमचा कच्चा माल उचलण्यासाठी वापरलं जाते. सेकंड नंबर तुमचं क्लिनिंग मशीन, जे की तुम्ही धान आणणार आहात ते धान स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला क्लिनिंग मशीन असणे हे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. क्लिनिंग नंतर तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहे रोस्टर. ते क्लीन झालेलं मटेरियल तुम्ही रोस्टरमध्ये रोस्ट करणार आहात. रोस्टर नंतर लागणार आहे तुम्हाला पोहा मशीन मित्रांनो. तर या पोहा मशीनमध्ये तुम्ही पोहा बनवणार आहात. पोहा मशीन नंतर लागणार आहे तुम्हाला पोहा ग्रेडर. पोहा ग्रेडर म्हणजे काय, जो पोहा मशीनमध्ये तुमचा पोहा बनलाय तो तुम्ही पोहा ग्रेडरवरती ग्रेडिंग करणार मित्रांनो. पोहा ग्रेडर नंतर तुम्हाला लागणार आहे पोहा फ्लॅकर. या फ्लॅकरमध्ये तुमचा बनलेला पोहा हा अतिशय जास्त थिन करण्यासाठी हा फ्लॅकर वापरला जातो मित्रांनो. यानंतर ॲटोमेशनसाठी फक्त कन्व्हेअर बेल्ट वापरले जातात. तर ह्या काय एकंदरीत ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्स पोहा बनवण्यासाठी लागणाऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे मित्रांनो. आता मशीन्स पण तुम्हाला कळाल्यात, तर आता याची प्रोसेस कशी आहे मित्रांनो निश्चिंत राहा. तुम्ही धान आणलेलं आहे, हे तुम्हाला सुरुवातीला एलिव्हेटरने वरती उचलायचं आहे आणि क्लिनिंग करायचं आहे. क्लिनिंग झालं. सेकंड तुम्हाला सोकिंग करायची आहे. सोकिंग ही साधारणतः तुम्हाला 3 ते 3.5 तास करायची आहे. ते पण डिपेंड्स आहे कुठल्या प्रकारचं सीझन्स आहे, म्हणजे उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे आणि धान कुठल्या व्हेरायटीचं आहे यावरती सोकिंग पिरियड तुमचा ठरवला जाणार आहे. त्यानंतर सोकिंग झालं मित्रांनो, नंतर रोस्टरमध्ये रोस्टिंग करायची आहे. रोस्टिंग झाली त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पोहा मशीनमधनं पोहा बनवायचा आहे. पोहा बनला, तो बनलेला पोहा तुम्हाला ग्रेडरवरती टाकायचा आहे. ग्रेडर काय करते, सेपरेट करते. तुमची फाईन पावडर सेपरेट करते, तुकडा सेपरेट करते आणि बेस्ट क्वालिटीचा पोहा सेपरेट करतोय. आता पोहा सेपरेट केल्यानंतर हा मिळाला तुम्हाला फ्रेश पोहा. मित्रांनो, हा फ्रेश पोहा मिळालेला तुम्ही एका फ्लॅकरमध्ये टाकणार आहात आणि त्याला फ्लॅक करणार आहात. फ्लॅक केल्यानंतर तो अतिशय फाईन क्वालिटीचा आणि व्हाईटनेसचा पोहा बनणार आहे. हा पोहा तुम्ही डायरेक्ट पॅकेजिंग करू शकता आणि मार्केटिंग करू शकता. मित्रांनो, ही झाली होल पोहा प्लांटची प्रोसेस. आता प्रोसेस झाली, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक होता की जागा. साधारणतः 3 ते 4 हजार स्क्वेअर फीट जागा असणे हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे आणि त्या जागेची हाईट एक साधारणतः 15 ते 20 फूट असणं हेही तेवढेच गरजेचे आहे मित्रांनो. जागाही कळाली तुम्हाला, तर चला आता बघूया इलेक्ट्रिसिटी.
जर साधारणतः तुम्हाला हा 200 किलोचा प्लांट चालू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला 36 HP इलेक्ट्रिकल 3 फेजचं कनेक्शन असणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, यानंतर आपण जाणार आहोत आता कामगार. हा सगळ्या गोष्टी झाल्या, पण यासाठी किती कामगार लागणार? मित्रांनो, कामगार हे डिपेंड्स आहेत की तुम्ही कुठल्या प्रकारचा प्लांट घेताय, मॅन्युअल घेताय, सेमी ॲटोमॅटिक घेताय की ॲटोमॅटिक घेताय. तर मित्रांनो, तुम्ही जर साधारणतः सेमी ॲटोमॅटिक प्लांट घेताय तर हा प्लांट रन करण्यासाठी साधारणतः 4 ते 5 कामगार तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, कामगार पण झालेत. यानंतर आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लायसन्स होते. ते लायसन्स FSSAIचं असणार आहे, शॉफेक्ट असणार आहे, उद्यमाधार असणार आहे. त्यानंतर तुमच्या बिझनेसचा एक ट्रेडमार्क बनवणं हेही तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, हे झालं तुमचं एकंदरीत सर्व डिटेल इन्फॉर्मेशन. मित्रांनो, आता फायनली मी तुम्हाला सांगतोय की प्रॉफिट रेशो. आता तुम्ही एवढे कष्ट केलेत, हे सगळं साम्राज्य उभं केले, पण तुमच्या खिशात किती पैसा जाणार? मित्रांनो, निश्चिंत राहा. 100 kg जर तुम्ही रॉ मटेरियल घेताय, ते जर तुम्ही प्रोसेस केलात तर तुम्हाला साधारणतः 60 ते 65 किलोच पोहा मिळणार आहे. मित्रांनो, हा 60 ते 65 किलो पोहा जो आहे हा आता तुम्हाला किती याच्यावरती प्रॉफिट देणार? तुम्ही म्हणणार 60 ते 65 किलो मिळाला, 40% माझा लॉस होतोय. मित्रांनो, काळजी करू नका, हा लॉस नाही आहे. हा तुमचा पशुखाद्य असेल, कॅटल फीड, त्यानंतर पोल्ट्री फीड, फिश फीड, मक्का भरडा यामध्ये हा वापरला जातो. तर मित्रांनो, उदाहरण सांगतो तुम्हाला थोडक्यात. जो कच्चा माल आहे याचा रेट हा तुम्हाला 13-14 रुपयापासून 22-23 रुपयापर्यंत व्हॅरी होतो. जशा क्वालिटीचं रॉ मटेरियल घेणार तसा तुमचा रेट चेंज होणार आहे. मित्रांनो, हा झाला बेसिक रेट. यानंतर यावरती प्रोसेसिंग कॉस्ट साधारणतः 6 ते 7 रुपये ही पर kg प्रोसेसिंग कॉस्ट तुम्हाला यावरती येणार आहे. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात तुमचा जो पोहा आहे हा साधारणतः 24 ते 26 रुपयापर्यंत तुमच्या घरामध्ये बनणार आहे. त्यानंतर तुम्ही जर हा बिझनेस चालू केलात तर हा तुम्ही साधारणतः होलसेलला जर विकलात तर हा 30 रुपये kgने तुम्हाला होलसेलला विकायचा आहे. हा रिटेलरला जर विकलात तर हा 31 रुपये किलोने विकणार आहात. आणि जर हा तुम्ही डीमार्टला वगैरे चांगली स्टँडर्ड पॅकेजिंग करून जर विकलात तर हा 40 ते 45 रुपये किलोने हाच पोहा विकला जातो. मित्रांनो, तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट दिसत असेल 8 ते 10 रुपये, पण असं नाही होत. यामध्ये काही हिडन चार्जेस असतात, तेही आपण याच्यामध्ये पकडणं गरजेचे आहे. हे सर्व जर आपण पकडले तर पर kg तुम्हाला मिळणारा जो प्रॉफिट आहे हा साधारणतः 2.5 ते 3 रुपये हा 1 किलोवरती तुम्हाला नेट प्रॉफिट मिळेल. जेवढा तुमचा सेल्स इम्प्रूव्ह होईल तेवढं तुमचं प्रॉफिट इम्प्रूव्ह होईल. मित्रांनो, तर आता ही तुम्हाला मी पूर्ण माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती कमी वाटली असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. अधिक माहितीसाठी त्या ठिकाणी आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेला आहे, मेल ID दिलेली आहे. आणि तुम्ही जर आमच्याकडे व्हिजिट केलात तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मशीन सर्व बघायला मिळतील. कशा पद्धतीने पोहाच्या मशीन्स असतात, कशी मशीन्स असते, काय डिझाईन आहे, हे प्रत्यक्षामध्ये तुम्ही आमच्या फॅक्टरीला व्हिजिट केलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे बघायला मिळतील. आणि तुम्ही हा व्यवसाय चालू करू इच्छिता तर तुम्ही कृपया आमच्याशी संपर्क करावा, पूर्ण माहिती घ्यावी आणि नंतर या बिझनेसकडे आपण वळावे. कृपया आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा आणि कमेंट्स पण करा. आणि काही कमी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आम्ही अधिक माहिती देण्याचा 100% प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.